आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे शुकर मुई धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता मुई धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा सुख ठेवी आम्हासाठी दुःखा पलची घोटी नाव मोहे प्रेमे धावी पान्हा नाव घेता पंढरी राणा आम्हा घाली पाठीकडे आपण कळिकाळ अशी घडे मोहे प्रेम धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी नाना तुका म्हणे कृपानिधी आम्हा होतरे नावे मध्ये मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी नाना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांग नीलांबुदावम जगनिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारिं परिपूर्णलोचनं मारुतीं नमत राक्षसान्तकं मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे शुकर मुळे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित असणार श्री क्षेत्र देहू निवासी कनकाई कुमार जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि या तुकोबराय महाराजांचा 6 चरणाचा 6 कडव्याचा हा अभंग असून या अभंगातून तुकोबराय महाराज सांगतात भगवान परमात्मा
त्या ठिकाणी कशा करता आमच्या करता त्या ठिकाणी अवतार धारण करून आम्हाला कसा त्या ठिकाणी असणाऱ्या आमचा मोह भगवान परमात्म्याला आहे आणि या मोहाच्या अनुषंगानं भगवान परमात्मा आमचं कसं रक्षण करतो हे महाराज त्या ठिकाणी या अभंगातून सांगतायत. विठ्ठला विठ्ठला त्या ठिकाणी सांगतात भगवान परमात्मा कशा करता अवतार घेतात. कुणासाठी जर अवतार घेत असेल तर मुख्य प्रयोजन तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात. आम्हासाठी अवतार आमच्या करता भगवान परमात्मा अवतार धारण करतात. असे अवतार धारण केलेले आहे. म्हणजे कोणकोणते अवतार आहेत तर महाराज त्या ठिकाणी सांगतात. मत्स्य कुर्म आदी शुकर मत्स्य कुर्म आणि शुकर आदी आदी असे 10 अवतार देव भगवान परमात्म्याने आमच्या करता धारण केलेले आहे. आमच्या करता धारण करतात कारण की त्यांना आमचा मोह आहे. मोही धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा. आणि अशा पंढरीनाथाचं नाव घेतल्याच्या नंतर मोहाने तो आमच्याकडे धावून येतो. वास्तविकता तो कुठं दिसत नाही. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही. परंतु भक्त महात्म्यांनी हाक मारल्याबरोबर तो भगवान परमात्मा त्यांच्या कार्याला धावून येतो. अवचिता म्हणजे अचानक त्या ठिकाणी देवाला ज्या वेळेस बोलवतील संत महात्मे त्यावेळेस हे त्या ठिकाणी असणारे भगवान परमात्मा जातात. एवढंच नाही त्या ठिकाणी स्वतः दुःख सहन करून सुख आम्हा भक्ता करता त्या ठिकाणी भगवान परमात्मा देत असतात. सुख ठेवी आम्हासाठी स्वतः ते त्या ठिकाणी असणारे दुःख सहन करतात आणि आम्हाला सुख देतात. एवढंच नाही आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे. आम्हाला त्या ठिकाणी पाठीमाग त्या ठिकाणी भगवान परमात्मा आमच्या समोर त्या ठिकाणी असणाऱ्या आमचं रक्षण करण्याकरता आम्हाला पाठीमागे घालतो आणि स्वतः समोर होतो. एवढंच नाही तो असा एवढा कृपानिधी आहे की आमचाही त्या ठिकाणी असणारा उद्धार नामरूपी नौका आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि एवढंच नाही आमचा त्याला मोह आहे. म्हणून मोही धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा अशा या अभंगाचा शब्दशः अर्थ मी आपल्या समोर सांगितलेला आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगावर संकल्पित वेळ चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. या न्यायानं आपलं श्री क्षेत्र असणारं प्रतिष्ठान नगरीच्या शेजारी अर्थात गोदावरी माईच्या कुशीमध्ये असणारं आपलं हे असणारं नामेगाव पुसेगाव खेरडा आणि या सर्व गावाच्या सहकार्याने तनमन धनाच्या या सहकार्यातून या ठिकाणी देव बैसले सिंहासनी आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रजी सीतामाता लक्ष्मणजी हनुमानजी आणि त्या ठिकाणी असणारे कुर्म कासवजी हे त्या ठिकाणी असणारी यांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झालेली आहे. मोठ्या सांगायचं झालं तर आपली ही असणारी नाणेगाव नगरी अयोध्यात झालेली आहे. अयोध्यात झालेली आहे एका प्रकारे. म्हणून असे असणारे प्रभू रामचंद्रजीचं आगमन आपल्या गावामध्ये आहे. आपल्याला आता त्या ठिकाणी साधना करण्याकरता भगवान परमात्मा निर्गुण आकारातून सगुण आकार धारण करून आपल्या नाणेगाव मध्ये आलेली आहे. विठ्ठला म्हणून आपली ही असणारी भूमी अत्यंत पवित्र त्या ठिकाणी झालेलीच आहे. अगोदरची सुद्धा त्या ठिकाणी पवित्र झालेली आहे. परंतु आता द्विगुणाने चौगुणाने असे असणारे अनंत पटीने आपली ही भूमी त्या ठिकाणी पवित्र झालेली आहे. भगवान प्रभू रामचंद्रजीचं वास्तव्य सीतामाई लक्ष्मणजी हनुमानजी यांच्या वास्तव्यानं आपली ही भूमी पावन झालेली आहे. प्रति अयोध्यामय झालेली आहे. म्हणून असं असणारं मंदिर आणि मंदिराच्या असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मूर्त्या यांची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण त्या ठिकाणी काल सोहळा हा आनंदमय त्या ठिकाणी पार झालेला आहे, पार पडलेला आहे. आणि सर्वच त्या ठिकाणी तन मन धनाच्या सहकार्याने एवढंच नव्हे ज्ञानदानाची ही सेवा आहेच, परंतु या ठिकाणी असणारी अन्नदानाची सुद्धा फार मोठी सेवा आहे. या ठिकाणी आज असणारे प्रभू रामचंद्रजीचा जन्मोत्सव आहे. आज म्हणजे त्या ठिकाणी असणारी रामनवमी आहे. नवमी तिथीचा भगवान परमात्म्याने स्वीकार केला म्हणून प्रभू रामचंद्रजीचं नाव त्या तिथीला प्राप्त झालं. ती म्हणजे आजची रामनवमी तिथी आहे. विठ्ठल विठ्ठल
या भक्त महात्म्यांच्या असणाऱ्या तपश्चर्येच्या जोरावर प्रभू या ठिकाणी आलेले आहे. कारण की वास्तविकता त्यांचं स्वरूप निर्गुण निराकार, परंतु भक्त महात्म्याच्या आग्रहास्तव नवे नवे भक्त महात्म्यांनी त्यांना देवाला आपल्या तपश्चर्येच्या बळावर त्या ठिकाणी ओढून आणलेलं असतं. म्हणून भगवान परमात्मा येत असतो. असो आजचा पवित्र रामनवमीचा त्या ठिकाणी असणारा दिवस आहे आणि अशी असणारी ही रामनवमी मी सांगून गेलो. महत्वाचा पर्वकाळ त्या ठिकाणी असणारी रामनवमी आहे. भागवत धर्मामध्ये 5 पर्वकाळ सांगितले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या 12 महिन्याच्या 24 एकादशा वद्य आणि त्या ठिकाणी असणारी शुद्ध एकादशी 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि हे असणारे 5 पर्वकाळ कोणकोणते? रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, नरसिंह जयंती आणि उत्तमामध्ये उत्तम असणारी शिवरात्री. त्या 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि हे असणारे 5 पर्वकाळ किती झाले? 24 आणि 5 29 म्हणजे 20 आणि 9 20 आणि 9 हे उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हटलं जातं. विठ्ठला या ठिकाणी असणारे पूजनीय गुरुस्थानी असणारे आपले आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी असणारे पूजनीय सदा महाराज वारकरी आणि त्या ठिकाणी असणारे पूजनीय गाथामूर्ती पंडित बाबा जगदाळे आणि गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले, गुरुवर्य अण्णा आणि अण्णांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने सदा महाराजांच्या मार्गदर्शनाने गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्याच सहकार्याने तोलामोलाच्या मार्गदर्शनाने आपला हा सप्ताह त्या ठिकाणी चालू आहे. आपल्या गावाचं खरंच एक भाग्य या दृष्टीने म्हणावं लागेल. त्या ठिकाणी एक वारकरी आपल्याला मिळत नाही, परंतु हे वारकरी आपल्याला अनेक वारकरी या गावाला लावलेले. विठ्ठल निष्ठावान वारकरी या ठिकाणी दिसते बघा. खाली वारकरी बाबा, इथं वारकरी बाबा, सगळेच वारकरी बाबा. जिकडे जावे तिकडे त्यांच्या गळ्यात माळे दिसतात. त्या ठिकाणी असणारे कपाळाला लावलेला अबीर दिसतो, गुटखा दिसतो. म्हणून हे गाव त्या ठिकाणी, नाहीतर काही ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी भिंग लावून बघावं लागतं याच्या गळ्यात माळ आहे का. असं वारकऱ्यांचं असं जोरदार काम असतं महाराज. आमचे सदा महाराज म्हणजे निके वैष्णव महाराज, म्हणजे स्तुती नाही जे आहे ते. आणि ही वाचा कधी पावन व्हायची? या स्थितीलाच ही वाचा पावन होत असते. त्या दिवशी बाबा म्हणले माझं नाव घेऊ नका, परंतु आमच्या वाणीला पवित्र होण्यासाठी आम्ही तुमचं नाव घेतो. विठ्ठल निके वैष्णव महाराज, वैष्णव निका संभ्रम, अशी निके वैष्णव. काही अपेक्षा नाही तुमच्याकडून, तनाची नाही, धनाची नाही, मानाची सुद्धा अपेक्षा नाही. ज्या ठिकाणी वारकऱ्याचं एवढं साधं काम असतं, ज्या ठिकाणी वळकटी टाकली त्या ठिकाणी महाराज बसणार. कुठं त्या ठिकाणी मोठी गादी बसायला नको आणि खुर्ची तर नकोच. त्यांना माहिती आहे खुर्चीवर बसल्यावर 5 वर्षांनी उतरावंच लागतं. विठ्ठल खुर्चीवर बसल्याच्या नंतर तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, त्या ठिकाणी 5 वर्षांनी जावंच लागतं. नाहीतरच त्या ठिकाणी बघा, आपण बारकाव्याने विचार करा. सरपंच हा शब्द आहे, सरपंच, तर या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे पंचसर. म्हणजे पंच म्हणजे 5. आवाज थोडा कमी ठेवा. पंच म्हणजे 5 आणि श्रू सरती हा धातू म्हणजे सरकणे. जो 5 वर्षांनी सरकतो त्याला सरपंच म्हटलं जातं. म्हणून असे वारकरी कशाचीही अपेक्षा न करता ज्या ठिकाणी ज्या गावात गेले त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी अशी घोंगडी झटकून त्या ठिकाणी निघून येणार. परंतु कुठली अपेक्षा न ठेवता त्या गावामध्ये निष्काम फक्त आज्ञाने लावावे सन्मार्गासी या न्यायानं, तमसोमा ज्योतिर्गमय किंवा ज्ञानदीप लावू जगी, या ज्ञाने हे संत महात्मे राहत असतात, वावरत असतात. म्हणून असो माझा सांगण्याचा उद्देश आहे असे थोर महात्मे त्या ठिकाणी आपल्याला लाभलेले. आणि आजचा हा आपला रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या अनुषंगाने जो महाराज संस्थेप्रमाणे त्या ठिकाणी अवताराच्या भूमिकेतला अभंग घेतला पाहिजे, या न्यायानंच त्या ठिकाणी अवताराच्या भूमिकेतला अभंग त्या ठिकाणी घेतलेला आहे. नाहीतर हे अभंग घेण्याचं सुद्धा कौशल्य असतं. एखाद्याचा वाढदिवस असेल आणि त्या दिवशी याने अभंग घेतला, शेवट तो भला माझा बहु याच्यासाठी केला होता शेवटचा आरोग्याचा वाढदिवस येतो, शेवटला त्याला नेऊन घालतो. आता ते चालत नसतं.
चालत नसतं, याला कला कौशल्य असतं. नाहीतर काही कुठेही जा तोच अभंग, कारण की त्याचं दुसरं ठिकाण बसलेलंच नसतं. विठ्ठल असो म्हणून त्या ठिकाणी अभंगाच्या अवतार कोटीतला हा अभंग आणि सुंदर जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याने आमच्या करता मत्स्य, वराह, वामन आदी आदी नरसिंह आदी आदी असे अवतार धारण करून आम्हाला त्या ठिकाणी आमचा मोह भगवान परमात्म्याला आहे, म्हणून तो आमच्याकडे धावून येतो आणि आमचं रक्षण करतो. असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. आपण या संबंध जगताच्या अनुषंगाने विचार केला तर 3 जण या जगताच्या भूमिकेच्या अनुसार 3 जण मुख्य घटक या पृथ्वी तलावर येत असतात. कोणते? त्यामध्ये तुम्ही आम्ही जीवही सुद्धा त्या ठिकाणी येतो, जीवही येतो. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी असणारे संत महात्मे येतात. आणि तिसरा मुद्दा सांगायचा झाला तर भगवान परमात्मा येतात. विठ्ठल जीव, संत महात्मे आणि भगवान परमात्मा येतात. हे तीनही पृथ्वी तलावर त्या ठिकाणी येत असतात. जीवाला जन्माला यावं लागतं. संत महात्मे अवतार धारण करत असतात आणि भगवान परमात्मा सुद्धा अवतार धारण करतात. जीव त्या ठिकाणी जन्माला येतो. जीव अवतार नाही, आपला अवतार नाही. आपण अवतावर, परंतु आपला अवतार नाही. तुम्हाला आम्हाला जन्माला येण्याचे कारण अनेक आहेत. त्यामध्ये वासना आहे, त्यामध्ये कर्म आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी असणारे पाप पुण्य समान झालं तर त्या ठिकाणी जन्म भेटतो. आणि आणखी महत्वाचं सांगायचं झालं तर अहंता ममता मना अंतकरणामध्ये धारण केली तर त्याला त्या ठिकाणी जन्माला यावं लागतं. पहिला मुद्दा त्या ठिकाणी तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये जर मरणाच्या वेळी वासना असेल, कोणत्याही पदार्थाविषयी व्यक्तीविषयी जर वासना मनामध्ये राहिली तर त्याला त्या ठिकाणी जन्माला यावं लागतं. नाथ महाराज त्या ठिकाणी सांगतात, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरी रूप. त्या ठिकाणी वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, किंवा महाराज त्या ठिकाणी सांगतात वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी. तपोबळी जरी महात्मा असला तरी सुद्धा वासनेचा संग अंतकाळ अशा वेळेस झाला तर त्याला सुद्धा जन्माला यावं लागतं. संपला माझा विषय. पहिला मुद्दा त्या ठिकाणी जन्माला येण्याच्या अनुषंगाने जीवाला पहिली वासना कारण आहे. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी कर्म कारण आहे. त्यांनी केलेलं जे कर्म आहे त्या कर्माच्या अनुसार त्याला त्या ठिकाणी जन्माला यावं लागतं. माऊली त्या ठिकाणी सांगतात, आगा कर्मी जे उरावे. माऊली त्या ठिकाणी म्हणतात, आगा कर्मी जे उरावे तैतेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. त्या ठिकाणी महाराज म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोगाले, भजले मेले ऐसे किती. दुसरा मुद्दा संपला. पहिला मुद्दा वासनेच्या अनुषंगाने जन्माला यावं लागतं. दुसरा मुद्दा कर्म शिल्लक असेल तर जन्माला यावं लागतं. तिसरा मुद्दा त्या ठिकाणी पाप पुण्य समान समे तै पावे जे कर्मभूमी. त्या ठिकाणी पाप पुण्य समान झालं तर जन्माला यावं लागतं. आणि चौथा मुद्दा त्या ठिकाणी आहे, अहंता ममता धारण केली तर त्या ठिकाणी जन्माला यावं लागतं. अहंता ममता
तुम्ही आम्ही कशाचीही अहंता धारण करतो आणि ममता धारण करतो. म्हणले महाराज हे जे कुक्कुटपालन दिसतं हे आपलंच आहे. आता या अभिमानाची गोष्ट आहे का? कशाच्याही विषयी अहंता ममता त्या ठिकाणी धारण करणं. मला एक सांगायचंय, ज्ञानोबराय त्या ठिकाणी म्हणतात, तैसे अहम ममतेची दवड सवडी माते न पवतीची पापुडी ती जन्म मरणाचे दुथडी ती दवळते ठेली. त्या ठिकाणी माऊली म्हणतात अहंता ममता ही असणारी अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर ते मला प्राप्त होत नाही. म्हणजे मग ते जन्म मरणाचे दुथडी ती दवळते ठेली. त्यांना जन्माला यावं लागतं, मरण त्यांना प्राप्त होतं, जन्म त्यांना प्राप्त होतो. म्हणून त्या ठिकाणी 4 अनुषंगाने जीवाला जन्माला येण्याचे कारण सांगितले. पाप वासना किंवा वासना, कर्म, पाप पुण्य आणि त्या ठिकाणी असणारी अहंता ममता धारण केली तर जीवाला जन्माला यावं लागतं. पृथ्वी तलावाचा जीव हा घटक कशा कशा अनुषंगाने जन्माला येतो या 4 कारण सांगितली. आणि दुसरा मुद्दा संत महात्मे येतात. कशा करता येतात? देह कष्टविधी परोपकार, देह कष्टविधी परोपकार, हे जगाच्या कल्याणा संतांची मोठी देहाचा चालते परोपकार. जगाच्या कल्याण संतांच्या कृती देह कष्टविते परोपकारे. परोपकारासाठी हे संत महात्मे येत असतात. असं आहे जे शुद्ध चैतन्य आहे त्या शुद्ध चैतन्याला ब्रह्मतत्वाला अविद्या उपाधी लागली तर जीव भावाला प्राप्त होतो. माया उपाधी लागली तर त्या ठिकाणी असणाऱ्या देव भावाला प्राप्त होतो. परंतु त्या असणाऱ्या शुद्ध ब्रह्माला करुणाचा उपाधी लागली तर ते ब्रह्म संत भावाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. विठ्ठल शुद्ध ब्रह्म आहे परंतु त्या ब्रह्माला अविद्या उपाधी लागली तर ते जीव भावाला प्राप्त होतं. पंचदशिकार विद्यारण्य स्वामी सांगतात अविद्या वशगस्त्वन्य तद्वैचित्र्य आदाने कदा. अविद्येचा जर स्वीकार केला तर तो जीव भावाला प्राप्त होतो. किंवा दुसरी व्याख्या पंचदशिकार सांगतात चैतन्यम यद अधिष्ठानं लिंग देहशय पुनः चिच्छाया लिंग देहस्था. माऊली त्या ठिकाणी विद्यारण्य स्वामी सांगतात अविद्येचा स्वीकार केला तर जीव भावाला प्राप्त होतं. मायेचा स्वीकार केला तर ते जे असणारं ब्रह्म शिव भावाला अर्थात देव या तत्वाला प्राप्त होतं. आणि ते शुद्ध ब्रह्म त्या ठिकाणी असणाऱ्या करुणता उपाधी त्याने धारण केली तर ते संत भावाला प्राप्त होतं. असं त्या ठिकाणी असणारे संत महात्मा अंतःकरणामध्ये करुणता उपाधी नव्हे मूर्तिमंत करुणेचा पुतळा म्हणून ते संत महात्मे त्या ठिकाणी अवताराला येतात तुमच्या आमच्या उद्धारा करता. नाहीतर संत महात्म्यांना काही आवश्यकता नाही, कुठल्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक नाही. पंचदशिकार सांगतात धन्यहम धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित. कुठल्याही प्रकारचं कर्तव्य संत महात्म्याला नाही. परंतु ते संत महात्मे तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी अवतार धारण करतात तुमचा आमचा उद्धार होण्याकरता. उद्धरावे जल जड जीवा या करता संत महात्मे अवतार धारण करतात. नाहीतर कुठलंही कर्तव्य शिल्लक नाही, कुठलंही कोणत्याही प्रकारचं कर्तव्य त्यांना शिल्लक नाही तरी ते अवतार धारण करतात. वास्तविकता ते अद्वैत स्वरूपाला अद्वैत स्थितीमध्ये प्राप्त आहे. परंतु तुमच्या आमच्या करता द्वैत स्थितीत येतात. कशा करता? वास्तविकता स्वरूपाला ते प्राप्त झालेले परंतु तुमच्या आमच्या करता त्यांनी कल्पित द्वैताचा स्वीकार करून तुमच्या आमच्या करता ते वारी करतात. ते त्या ठिकाणी असणारे ज्ञानेश्वरी लिहितात, ते गाथा लिहितात. कोणाकरता? तुमच्या आमच्या करता. कारण की त्यांच्या मनामध्ये करुणता आहे. आईची ज्याप्रमाणे मुलाविषयी असणारी करुणता अंतःकरणामध्ये असते. एखादं मूल जर त्या ठिकाणी उन्हात खेळत असेल तर आई म्हणते बाळा सावलीत मर, सावलीत मर हा शब्द आहे. मला सांगा मग त्या मुलाने काय करावं? उन्हातून सावलीत येऊन मरावं असा त्याचा अर्थ आहे? असं त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे बाबा उन्हात खेळू नको, सावलीत राहा, हा त्याचा अर्थ आहे. तसे संत महात्मे तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी कदा काळी शिव्या देतात
तू कोण त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात काय माय गेली होती भूतापाशी हरिणे मुखाशी आले मुळा नाथ महाराज त्या ठिकाणी शिव्या देतात शिव्या देणं हे त्यांचं त्या ठिकाणी मुख्य कर्तव्य नाही तर त्या ठिकाणी तुम्ही आम्ही परमार्थ करावा हे त्या मागचं मुख्य कर्तव्य आहे विठ्ठला अवबुद्धानाचा हेतू ठेवून संत महात्मे अवतार धारण करत असतात आणि तशाच प्रकारे भगवान परमात्मा सुद्धा अवतार धारण करतात कशा करता अवतार धारण करतात त्याचे अनेक कारण त्यामध्ये मुख्य 3 कारण त्या ठिकाणी सांगितलेली आहे यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे अहम साधूनां परित्राणाय अहम त्या ठिकाणी असणारे धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि त्या ठिकाणी मी युगायुगाला त्या ठिकाणी अवतार धारण करतो माऊली सांगतात आयशिया का जालागी अवतरी मी युगायुगी त्या ठिकाणी युगायुगी भगवान परमात्मा अवतार धारण करतात विठ्ठल विठ्ठल साधूचं रक्षण करण्याकरता धर्माची संस्थापना करण्याकरता आणि जे दृष्ट आहे राक्षस प्रवृत्तीचे आहे किंवा राक्षस आहे त्यांचं निर्दळन करण्याकरता त्या ठिकाणी भगवान दुर्जनाशी संभाळी दुर्जनाचा संभाळ करण्याकरता भक्ताचा त्या ठिकाणी भक्ताचा सांभाळ करण्याकरता धर्माची संस्थापना करण्याकरता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा अवतार आहे वास्तविकता भगवान परमात्म्याचा अवतार भगवान परमात्म्याचे स्वरूप 2 सांगितलेले आहे एक निर्गुण स्वरूप दुसरं म्हणजे सगुण स्वरूप जे सृष्टी करणार आहे त्यांचे अनेक रूप वेगवेगळे रूप त्या ठिकाणी सांगितलेले आहे म्हणून एक सगुण रूप सांगितलेलं आहे एक निर्गुण असणारं स्वरूप सांगितलेलं आहे निर्गुण असणाऱ्या स्थितीमधून तो सगुण स्वरूपाला प्राप्त होतो वास्तविकता सगुण स्वरूपाला ते ठिकाणी ते असणारं तत्व प्राप्त होतं आणि त्या ठिकाणी भक्ताचा उद्धार करतं नवे भक्त महात्म्याला जवळ घेतं आणि राक्षसाचं निर्दळन करण्याकरता हे भगवान परमात्म्याचा अवतार आहे विठ्ठल विठ्ठल वास्तविकता एखाद्या भक्ताकरिता जरी ते आले भगवान परमात्मा आले तरी त्यांच्या अनुषंगाने सगळ्या जगाचा त्यांना उद्धार करायचा असतो म्हणून एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे घोडे त्या ठिकाणी असणारा सूर्य एकट्याकरता उगतो का तर नाही सगळ्यांकरता त्या ठिकाणी एकाचा अनुषंगाने त्या ठिकाणी येतो परंतु सगळ्यांना त्या ठिकाणी उजेड प्रकाश देतो
प्रकाशाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्य त्या ठिकाणी आहे. झाडांना वनस्पतींना त्या ठिकाणी पुष्ट करणं हे सुद्धा कार्य आहे. आपण झाडांना वनस्पतींना सूर्य पुष्ट करतो, नाहीतर झाडाखाली झाड न वाढण्याचं कारण काय आहे? त्याला सूर्यप्रकाश तेवढा भेटत नाही. मग सूर्य काय करतो तर त्यांना पुष्टी देतो. म्हणून सूर्य जरी एका करता येत असला तरी अनेक कार्य त्यामध्ये आहे. नदी जरी एका करता येत असली तरी तिच्या अनुषंगाने अनेक कार्य आहेत. तसे भगवान परमात्मा जरी भक्ता करता येत असले तरी सुद्धा साधूचं रक्षण, दृष्टाचं निर्दलन हे कार्य त्यामध्ये आहे. विठ्ठल गंगा मैया आहे. गंगा मैया एकट्या करता आली असेल भगीरथा करता तरी सुद्धा तुमचा आमचा उद्धार करण्याकरता ती गंगा मैया आजता गायत या ठिकाणी आहे. औरव नावाचे मुनी आहे, पूर्व पीठिका अशी आहे. औरव नावाचे मुनी आणि त्यांच्याकडे सगळ राजांनी सांगितलं, प्रस्ताव ठेवला, युद्ध त्या ठिकाणी असणारा यज्ञ आम्हाला करायचा आहे. म्हणजे ठीक आहे, यज्ञ करा. आणि यज्ञाच्या बळावर असणाऱ्या वेगवेगळ्या पदव्या, वेगवेगळ्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या ताब्यामध्ये ते असणारा भूमी घ्यायची आहे, स्वर्ग घ्यायचा आहे, असं सगळं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे ठीक आहे, यज्ञ करायचा, परंतु त्याकरता अश्व अगोदर त्या ठिकाणी पृथ्वीवर विचरण करण्याकरता सोडावा लागतो. म्हणून अश्व सोडलेला आहे आणि त्या सगळ राजाचे 60,000 पुत्र त्या अश्वाच्या पाठीमागे चाललेले आहेत. अश्व समोर आणि 60,000 पुत्र चाललेले आहेत. परंतु असं जात असताना इंद्राच्या पोटात दुखायला लागलं. का दुखायला लागलं? यांनी जर युद्ध केला तर आपली सुद्धा पुढची जाण्याची शक्यता आहे की नाही? मग काय करायचं? यांचा यज्ञच होऊ द्यायचा नाही, आहे की नाही? अशा अनेक ठिकाणी असताना आपल्या खुर्चीच्या वर जर हा चालला तर त्याला त्या ठिकाणी संपवले जातं. हे अनेक जणांना त्या ठिकाणी समजण्यामध्ये कोणी इशारा करतो. त्याला त्या ठिकाणी संपवलं जातं. तसंच इंद्राच्या पोटात दुखायला लागलं. कोणाच्या पोटात काय दुखल हे सांगता येत नाही. कोणाचं पोट कधी दुखल हे सांगता येत नाही. म्हणून आपण त्या दुसऱ्यावर जळू नये महाराज. आपण आपलं माहिती त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. गुरुजींनी शाळेमध्ये त्या ठिकाणी फळेवर एक रेष मारली आणि मुलाला सांगितलं, मुलांनो, ही जी असणारी रेषा मी मारलेली आहे खडूनी त्या ठिकाणी फळ्यावर, तुम्ही त्या ठिकाणी न पुसता ही रेषा छोटी करून दाखवायची. एक मुलगा म्हणजे ठीक आहे, मी करतो, ही रेषा छोटी मी करतो. उठला आणि त्या ठिकाणी पुसायला लागला. गुरुजींनी मस्तकावर हल्ली म्हणजे गाडवा, न पुसता ही रेषा काय करायची? छोटी करायची. म्हणजे ठीक आहे. कोणी सुद्धा त्या ठिकाणी उठायला तयार नाही. ही रेषा कशी बारीक करायची? एक मुलगा त्या ठिकाणी उठला आणि उठल्यानंतर खडू घेतला आणि ती जी रेषा मारलेली होती त्या रेषेच्या वरती एक त्या रेषेपेक्षा मोठी रेष मारली. आणि मोठी रेष मारल्याच्या नंतर गुरुजीला सांगितलं, गुरुजी, ही बघा तुमची जी मारलेली रेष आहे ती लहान झालेली आहे. यामधून तात्पर्य काय घेण्यासारखं? आपण दुसऱ्यावर न जळता आपण मोठं झालो तर आपोआप दुसरा लहान झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अनेक जण दुसऱ्यावर जळतात. पोट दुखायला लागलं, डॉक्टर साहेब पोट दुखायला लागलं, डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरने सांगितलं हे औषध वगैरे घ्या आणि हे औषध घेतल्याच्या नंतर तुमचं पोट त्या ठिकाणी चांगलं होईल, तुम्हाला आराम मिळेल. औषधाची कडवटपणे आहे अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होईल. कडवटपणा औषधामध्ये आहे, परंतु ते तुम्हाला अमृतासारखं गोड बनवतं. म्हणजे हे औषध घ्या, तुमचं पोट दुखणं बंद होईल. म्हणजे ठीक आहे. औषध वगैरे घेतलं. 2-4 दिवसांनी परत गेले. डॉक्टर साहेब पोट त्या ठिकाणी बरं नाही, म्हणले पोट दुखायला लागलेलं आहे. डॉक्टर साहेब म्हणले औषध देऊनही पोट तुमचं दुखायला लागलं. म्हणजे हो डॉक्टर साहेब, किती दिवस झाले? 4 दिवसापूर्वी तुमच्या पुढे येऊन गेलो आणि पोट दुखणं बरं नाही. म्हणजे मग तुमचं पोट मला सांगा कधीपासून दुखतं? यांनी सांगितलं शेजारच्या विहीर आणि ट्रॅक्टर घेतल्यापासून. आता मला सांगा, असं जळून काही फायदा आहे का? असं जळून काही फायदा नाही. तसंच इंद्राचं पोट दुखायला लागलं. या सगराने जर यज्ञ केला तर त्या ठिकाणी असणारा हा सगर आपली गाठी जाण्याची शक्यता आहे. मग काय केलं? तो जो असणारा यज्ञाचा घोडा आहे चोरून घेऊन गेले आणि कपिल मुनीच्या आश्रमावर नेऊन बांधला. कपिल मुनीच्या आश्रमावर नेऊन बांधला. 60,000 सगर पुत्र बघतायत, यज्ञाचा घोडा कुठे? सापडायला मार्ग तयार नाही. सापडायला त्या ठिकाणी मार्ग नाही. या 60,000 पुत्रांनी 7 ठिकाणी खणलं. त्यांना वाटलं पृथ्वी तळात त्या ठिकाणी पाताळामध्ये घोडा लपून ठेवला असेल, म्हणून 7 ठिकाणी खणलं
तरी त्यांना तो घोडा सापडला नाही. ते 7 ठिकाणी खणलेलं ठिकाण म्हणजे आजचे 7 महासागर आहे. हा इतिहास आहे. म्हणून सागराला आता समुद्राला सागर हे एक नाव प्राप्त आहे का सागरपुत्रांनी खणला म्हणून त्याला सागर हे नाव आहे. बघितलं कुठं सापडायला तयार नाही. कपिल मुनीच्या तिथे गेले. आश्रमात गेल्याच्या नंतर कपिल मुनी जवळ गेले. तिथं घोडा बांधलेला होता. इंद्राने गेले कपिल मुनीला म्हणले मुनिवर्य शोभत काय हे तुम्हाला? म्हणजे काय दिवसभर लोक वगैरे दिसले तर त्या ठिकाणी डोळे लावून बसता आणि यज्ञाचा घोडा चोरून आणला म्हणजे. अर्थात चुकी नसताना लोक नाव ठेवतात. गावामध्ये सप्ताह चालू लोकांचं काम आहे नाव ठेवणं. गावात सप्ताह चालू 4-5 मंडळी म्हणले कीर्तनकाराची काही ना काहीतरी चूक काढायची. म्हणले ठीक आहे. पहिल्या दिवशीचा कीर्तनकार म्हणले तालात गेला. दुसऱ्या दिवशीचा कीर्तनकार म्हणले स्वरात गेला. तिसऱ्या दिवशीचा कीर्तनकार त्या ठिकाणी म्हणले बोलण्यामध्ये गेला. परंतु रामनवमीचा कीर्तनकार एवढा हुशार होता त्याची काही चूक निघत नाही. त्याची काही चूक त्या ठिकाणी निघत नव्हती. गावकरी म्हणले अरे याची काहीतरी चूक रामनवमीचं का सांगितलं म्हणले अरे याची काहीतरी चूक काढा नाही तर आपलं नाव खराब होईल. म्हणजे मग पहिला म्हणला काहीच नाही याची चूकच निघत नाही. काही चूक निघत नाही. एक जण म्हणला त्याची नाही काही एक चूक झाली म्हणले काय चूक झाली? त्याची मावशी नाही का म्हणले तंबाखू खा. मला सांगा ही चूक आहे का? चूक आहे का? ही चूक नाही. तशी त्या ठिकाणी असणारे सगळ पुत्र म्हणायला लागले कपिल मुनीला वास्तविकता यज्ञाचा घोडा बांधून चोरून आणला इंद्राने. आणि कपिल मुनीला म्हणायला लागले मुनी हे तुम्हाला शोभतं का? त्या ठिकाणी चोरी करताना लोक दिसल्यावर डोळे झाकून बसणार. त्या ठिकाणी नको ते कपिल मुनीला बोलले. आणि असं बोलल्यानंतर कपिल मुनीला काही वाटलं नाही. परंतु त्यांच्या रागातून क्रोधातून त्या ठिकाणी एक क्रोधाग्नी प्रगट झाला. हे 60,000 सगरपुत्र भस्म झाले. आणि त्या ठिकाणी या 60,000 सगरपुत्राचा पुतण्या असणारा अंशुमान बघायला आला. माझी चुलती दिसत नाही घोडा दिसत नाही यज्ञाचा. बघत कपिल मुनीच्या आश्रमावर गेला आणि कपिल मुनीला नमस्कार केला. मुनिवर्य माझे चुलते इकडे आले होते त्या ठिकाणी दिसेन असे झाले. यज्ञाचा घोडा दिसतोय. कपिल मुनीने सांगितलं त्यांनी माझा अपमान केला ते जळून भस्म झाले. हा यज्ञाचा घोडा आहे घेऊन जा यज्ञ करा. तिने यज्ञ वगैरे केला परंतु त्यांच्या उद्धाराकरता मार्ग विचारला. यांचा उद्धार कसा होईल? कपिल मुनीने सांगितलं स्वर्गातली असणारी गंगा पृथ्वी तलावर आली तर यांचा उद्धार होईल. म्हणजे ठीक आहे. म्हणून गंगेची आराधना सुरू केली. गंगा माता अशी आराधना सुरू केली. महाराज दुर्दैवानं त्या असणाऱ्या अंशुमानाचा मृत्यू झाला. परंतु गंगा मैया अवतरित झाली नाही. त्या अंशुमानाचा मुलगा त्या ठिकाणी असणारा दिलीप पैसे त्या ठिकाणी असणारा मृत्यू झाला. परंतु गंगा मैया प्रसन्न झाली नाही. त्या दिलीपाचा मुलगा भगीरथ या भगीरथ राजाने तपश्चर्या केल्याच्या नंतर गंगा मैयाला प्रसन्न व्हावं लागलं आणि विचारलं 2 पिढ्या गेल्या तरी त्या ठिकाणी मी प्रसन्न का झाले नाही याचं उत्तर ऐक. म्हणले भगीरथा त्या ठिकाणी मी स्वर्गातून येणारे माझा वेद कोण धारण करेल? आणि दुसरं कारण म्हणजे मी या ठिकाणी आल्याच्या नंतर पापी लोक माझ्यामध्ये स्नान करतील तर मी पुण्यवान कशी होईल याचं उत्तर मला सांग. मी आज यायला तयार आहे. म्हणले ठीक आहे. भगवान शंकराची आराधना केली आणि म्हणले भगवान शंकर तुमचा वेग जटेमध्ये धारण करतील. आणि जसे पापी लोक राहतात तसे पुण्यवान लोक राहतात. ते पुण्यवान लोकांनी स्नान केल्याच्या नंतर तुमचा पाप जाईल. म्हणले ठीक आहे. गंगा मैया त्या ठिकाणी भगवान शंकराच्या जटेवर आल्या उतरल्या. भगवान शंकरही म्हणले माझे जे असणारे आराध्य भगवान विष्णू आणि हे जर त्या ठिकाणी माझ्या जटेवर येत असतील त्यांच्या पायापासून निघाली गंगा माझ्या जटेवर येत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे? तीही त्रिभुवनी माझ्यासारखा कोणी भाग्यवान नाही म्हटले. गंगा मैया त्या ठिकाणी जटेत आली. जटेत आल्याच्या नंतर ती हळूहळू खाली सोडल्याबरोबर भगीरथ राजा पुढे आणि ती असणारी गंगा मैया खळखळ पाहत त्या असणाऱ्या भगीरथाच्या पाठीमागे. म्हणून गंगा मैयाला भागीरथी एक नाव आहे. का? भगीरथाने आणली म्हणून भागीरथी नाव. तो का म्हणे जग जेठी काही नको माझ्यासाठी. तो का म्हणे जग जेठी काही नको माझ्यासाठी. फक्त कुंडलीचा भगीरथासाठी आणले. भगीरथासाठी आणले. स्वर्ग होणे गंगा सांगा पाहतो. स्वर्ग होणे गंगा सांगा पाहतो.
आली म्हणून तिला भागीरथी नाव पडलं. ती भागीरथी भगीरथ पुढं आणि भागीरथी मैया पाठीमागे खळ 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 वाहत चालली. मध्यंतरी एक विपरीत घडलं. का? त्या ठिकाणी जन्नू मुनी तपश्चर्या करत होती. त्यांची कुटिया होती आणि ते बहिर दिशेला बाहेर गेले आणि आल्याच्या नंतर ही असणारी गंगा मैया त्या जन्नू मुनीचे सगळे कुटिया वगैरे सगळीच वाहून घेऊन चाललेले. जन्नू मुनींनी बघितलं, म्हणले असणारी ही कुटिया आणि ते सगळं त्या ठिकाणी गंगा मैया वाहून घेऊन चाललेली आहे. म्हणून त्या ठिकाणी ती गंगा मैया प्राशन करायला लागली. ती सगळी गंगा पोटामध्ये सामावून घ्यायला लागलेले. भगीरथ पुढे चालताय, पाठीमागे गंगा मैयाचा आवाजच येईना झाला. त्यांनी विचार केला, दिंडी काय कुठं चहा पाण्याला थांबली काय? म्हणजे पाठीमागे दिंडी आपल्याला झेडेकरी 2 किलोमीटर आणि टाळकरी चहा पाण्याला हातलीमध्ये आणि विनेकरी तिकडे महिलामध्ये. गवळणी तर खेळे राहतात आणि असे असणारे म्हणजे दिंडी काय कुठे थांबली काय? पाठीमागे गेले म्हणजे भगीरथी आली होती, गंगा मैया आली होती. त्या ठिकाणी कुठेही बघितलं जन्नू मुनी त्या ठिकाणी गंगा मैया प्राशन करीत होते. मुनीचे पाय धरले. मुनिवर्य, त्या ठिकाणी माझ्या चुलत्याचा उद्धार करण्याकरता 2 पिढ्या संपल्या आणि माझ्या पिढीत गंगा मैया प्रसन्न झाली आणि तुम्ही अशी प्राशन केली म्हणले, सोडा ती गंगा मैया. कशी सोडणार? तर त्या ठिकाणी आपली मांडी फाडून ती गंगा मैया त्या ठिकाणी बाहेर काढली. म्हणून जन्नू मुनीने प्राशन केल्यामुळे तिला जान्हवी एक नाव पडलं. आणि अशा असणाऱ्या त्या भगीरथाने आपल्या सगळ्या 60,000 चुलत्यांचा उद्धार केला आणि ती गंगा मैया त्यांचा उद्धार केला. एवढंच नाही, ती आता सुद्धा तुमचा आमचा उद्धार करते. तुमचा आमचा काय करते? उद्धार करते. म्हणून एकासाठी आली परंतु सगळ्यांना त्या ठिकाणी पुनीत केलं. तसे भगवान परमात्मा एकट्या करता आले असं नाही. त्या ठिकाणी भक्ता करता जरी आले असते तरी सुद्धा वेगवेगळे कारण ठेवून अंतकरणामध्ये ठेवून त्या ठिकाणी अवतार धारण केला. तुकोबाराने विचारलं, तुकोबारा मुख्य देवाने कोणाकरता अवतार धारण केला? तर तुकोबारा सांगतात, आमच्या करता धारण केला. नसेल माहिती नाही परंतु त्यांनी आमच्या करता अवतार धारण केला. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे शुकर. आमच्या करता भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. आमच्या करता भगवान परमात्मा अवतार घेतात. तसे अवताराचे प्रकार जर बघितले तर गर्ग संहितेमध्ये 6 प्रकार, अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम असे 6 प्रकार त्या ठिकाणी सांगितले. भागवतामध्ये 24 प्रकार सांगितलेले आहेत आणि अंब ऋषीसाठी भगवान परमात्म्याने अवतार घेतले ते म्हणजे त्या ठिकाणी 10 अवतार. 10 गर्भवास, सोशे, वनमाळी असे 10 अवतार धारण केले. त्यामध्ये कोणकोणते अवतार त्या ठिकाणी भक्ताकरता धारण केले
महाराज त्या ठिकाणी सांगतात मत्स्य कुर्मादी शुकर मत्स्य कुर्म वराह वामन नरसिंह परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कलंकी असे अवतार धारण केले. त्यामध्ये मत्स्य अवतार धारण केले. हयग्रीवाने त्या ठिकाणी असणारे वेद चोरून दिले ब्रह्मदेवाच्या हातून. तर त्या ठिकाणी त्या हयग्रीवाचा वध करण्याकरता आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेदाचं रक्षण करण्याकरता मत्स्य अवतार धारण केला. समुद्रामध्ये पाण्यामध्ये त्या ठिकाणी असणारा कूर्म अवतार धारण केला. दुसरा कूर्म अवतार काय, त्या ठिकाणी दुर्वासाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या श्रापाने इंद्राची संपत्ती समुद्रात पडली आणि समुद्रात पडल्याच्या नंतर ती संपत्ती कशी बाहेर काढावी भगवान विष्णूला विचारल्यानंतर भगवान विष्णूने सांगितलं मंथन करा समुद्राचं. म्हणून त्या ठिकाणी मंथन सुरू केलं. मंदार मेरू पर्वताचे त्या ठिकाणी असणारी गायी आणि वासुकी सापाचा दोर आहे. एकीकडून दानव आणि एकीकडून त्या ठिकाणी असणारे देव लोक आणि त्या ठिकाणी मंथन चालू आहे. घुम घुम करीते असं त्या ठिकाणी मंथन चालू आहे. इकडे असं त्या ठिकाणी मंथन सुरू केलं आणि मंथन करत असताना त्या ठिकाणी असणारा जो सार भाग आहे तो वर येत असतो. बघा तुम्ही दह्याचं जर त्या ठिकाणी मंथन केलं तर त्या ठिकाणी लोणी बुडाला जातं का ताक वर येतं का लोणी वर येतं? लोणी वर येतं म्हणजे सार भाग त्याचा वर येत असतो. तसं समुद्राचं मंथन केल्याच्या नंतर सार भाग वर आला. कोणते तर त्या ठिकाणी ब्राह्मण देवता खूप मस्त सांगतात बघा मंगलाष्टकामध्ये इति ब्राह्मण देवता उवाच लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा असो असे 14 रत्न बाहेर निघाले. त्यामध्ये हलहल नावाचं वेश वेगवेगळे पारिजातक हे सगळे त्या ठिकाणी बाहेर निघाले आणि तो असणारा मंदार पर्वत खाली मेरू पर्वत खाली खाली चालला. तर भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी असणाऱ्या कुर्माचा अवतार धारण केला आणि आपल्या पाठीवर त्याचं वजन सहन केलं. मत्स्य कुर्मादी हे कुर्म अवतार धारण केलेलं आहे. पुढं मत्स्य कुर्म वराह पृथ्वीच्या रक्षणाकरता वराह असे वेगवेगळे प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता नरसिंह बलीच्या अनुषंगाने असणारा वामन अवतार हे सगळे अवतार वेगवेगळे धारण केले. त्यामध्ये प्रभू रामचंद्रजीचा सुद्धा अवतार आहे. ते चरित्र आपण पुढे बघणारच आहोत. वेळीची मर्यादा आहे आपण ते चरित्र बघणारच आहोत. त्यामध्ये असणारं भगवान कृष्णाचं हे सुद्धा चरित्र आहे. त्या ठिकाणी कंसाधिकाचा वध करण्याकरता भगवान श्रीकृष्ण कृष्ण या रूपाने अवताराला आले. त्यामध्ये बौद्ध अवतार आहे. बौद्ध या अनुषंगाने त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचा एक अभंग आहे. त्या ठिकाणी महाराज म्हणतात नित्य शुद्ध बुद्ध पंढरीश पांडुरंग परमात्म्याला म्हटलेलं आहे. बौद्ध म्हणजे बुद्ध नाही, बौद्ध अवतार म्हणजे त्या ठिकाणी असणारा स्तब्ध एकेच ठिकाणी थांबणारा असते भगवान परमात्मा. बौद्ध म्हणजे त्या ठिकाणी असणारा कुटवण निर्विकारेण अशा प्रकारे हा अवतार कुठं जाणं नाही येणं नाही. प्रभू रामचंद्रजी सुद्धा त्या ठिकाणी गेले. भगवान श्रीकृष्णांनी गायी चालल्या परंतु हा जो बौद्ध अवतार आहे हे एकेच ठिकाणी असणारा स्तब्ध असा अवतार आहे. प्रमाणम भवाब्दे विदम्मानकानम अशा प्रकारे हा अवतार आहे. आणि पुढे जो होणार आहे तो कलकी किंवा अशा प्रकारचा हा अवतार आणि असे 10 अवतार त्यांनी धारण केले. कुणाकरता? आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर असे वेगवेगळे अवतार त्यांनी धारण केले. विठ्ठल देवाचं स्वरूप निर्गुण, त्या निर्गुण स्वरूपातून सगुण साकार भगवान परमात्मा होतो. कोणाकरता? भक्त महात्म्याकरता. हे कसं त्या ठिकाणी शक्य हो? कशाच्या बळावर त्या ठिकाणी हे साकार होतात? तर त्या ठिकाणी असा आहे, मोठा एखादा माणूस असेल, मुख्यमंत्री एखादा असेल किंवा आमदार खासदार मुख्यमंत्री असेल तर एखाद्या गरीब दुबळ्याच्या त्या ठिकाणी लग्नाला येतो. लोक म्हणतात त्या ठिकाणी मुंबईला दिल्लीला जरी गेलो तरी सुद्धा मुख्यमंत्र्याची भेट आम्हाला होत नाही. ते आपल्या इथे त्या ठिकाणी असणाऱ्या एका गरीब दिनदुबळ्याच्या पोरीच्या लग्नाला काय संबंध आहे? नंतर ते विचारतात म्हणजे मुख्यमंत्री ते एका वर्गात होते. म्हणजे बरोबर म्हणजे तू अडाणी राहिला मुख्यमंत्री कसा? तू मुख्यमंत्री कसा? ते हे सुद्धा अडाणीच होते पण म्हणजे झाले दोघात मी पुन्हा ये झाले पुन्हा मुख्यमंत्री. कारण की हे गोड बोलतात ना मेरे भाइयों और बहनों म्हणजे समजा झालेच मुख्यमंत्री. विठ्ठल विठ्ठल काही असणारे पुढाऱ्यांना सुद्धा बोलणं कळत नाही बरं का. पुढे एखादं वर्ष श्राद्धाचं कीर्तन असलं तिथे गेलो आम्ही आणि कीर्तन वगैरे केलं तर
कीर्तन झाल्याच्या नंतर ते पुढाऱ्याला 2 शब्द बोलायला लावत असतात. मग पुढारी येतात, अमुक अमुक कृष्णवाराम धावले यांनी खूप सुंदर कीर्तन केलं बघा, सर्वांच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. दीपिकाने सांगणार त्या ठिकाणी म्हणजे बोलणं कळत नाही. एखाद्या गावाला जर रस्ता नाही ना, म्हणले नेते पुढारी आमच्या गावाला रस्ता नाही, म्हणले रस्ता मंजूर, म्हणजे आमच्या गावाला धरण नाही, म्हणले धरण मंजूर, म्हणले नदी नाही, नदी मंजूर. नदी कोणी मंजूर केली आता? असे म्हणजे बोलणे सुद्धा त्या ठिकाणी कळत नाही. मला सांगायचं काय, एखाद्या मुख्यमंत्री एखाद्या दिन दुबळ्याच्या त्या ठिकाणी असणाऱ्या लग्न घटिकेला आला तर लोक म्हणतात काय संबंध, तर ते म्हणतात हे एका वर्गात होते. नवीन त्या एका वर्गाच्या प्रेमाच्या संबंधाने ते आले. तसंच भगवान परमात्मा निर्गुण असलेल्या स्वरूपातून सगुण स्वरूपात आले. कशामुळं? त्याचं कारण महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या मोहे धाव खाली पहा अनेक अनुषंगाने कोठे न दिसे पाहता पुढे घाली उचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. अशा प्रकारे आम्हा घाली पाठीकडे आपण कळिकाळाशी भिडे तुका म्हणे नावे मध्ये आम्हाला तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरे नावे मध्ये. अशा प्रकारे भगवान परमात्मा इतके कृपानिधी आहे की त्या ठिकाणी आमचा उद्धार करतात. एवढं नाही, आमच्यासाठी किती कष्ट सहन करून त्या ठिकाणी असणारे आमच्या करता अवतार धारण करतात. असा या अभंगाचा भावार्थ आपल्या संकल्पित वेळ झालेला आहे. भगवान प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी असणारी जन्मगतिका 12 वाजता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा जन्म आहे. असा थोडा मोठ्यांचा दंडक नियम असल्या कारणाने आपण थोडं भगवान प्रभू रामचंद्रजीचं चरित्र बघायचंय आणि सेवेला आपल्याला पूर्णविराम द्यायचंय. विठ्ठल विठ्ठल. शरयूच्या काठावर त्या ठिकाणी अज राजा आहे आणि त्या अज राजाचे असणारे चिरंजीव दशरथ राजा आहे. असे एवढे पराक्रमी असणारे दशरथ राजा आहे.
स्वर्गातल्या इंद्रादिक देवतांना सुद्धा त्या ठिकाणी असणारे मदत करण्याकरता दशरथ राजा जायचे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी कुठेही असो त्या ठिकाणी पराक्रम गाजवणारे असे असणारे दशरथ राजा आहेत. आणि असे दशरथ राजा त्या ठिकाणी असणारे त्यांच्या अनेक पत्न्या, त्यामध्ये मुख्य 3 असणाऱ्या पत्न्या आहे. आणि अशा असणाऱ्या त्यांना एकही पुत्र संतती त्यामध्ये नाही. दशरथ राजा त्या ठिकाणी वशिष्ठ महामुनीकडे गेले आणि त्यांना विचारलं, मुनिवर्य, त्या ठिकाणी असणारे सगळी संपत्ती गडगंज श्रीमंत आहे, परंतु त्या ठिकाणी पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, म्हणले मला मुलगा नाही, त्या अनुषंगाने असणारं सर्व राज्य मला दुःखमय वाटतं. ऋषींनी आशीर्वाद दिला, राजे तुम्हाला चिरंजीव होतील, 1 नाही 4 होतील. आणि त्या ठिकाणी तुम्ही शिकार करण्याकरता जा म्हणले. रानावनात गेले. वनामध्ये श्वापदाची शिकार त्या ठिकाणी घडली नाही. त्याच वनामध्ये असणारे श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशीची यात्रा करण्याकरता, घडवण्याकरता त्या ठिकाणी रानावनातून जात आहेत. एके ठिकाणी थांबले. आई वडील श्रावणाला म्हणायला लागले, श्रावणा, आम्हाला त्या ठिकाणी असणारा तू आमचा मुलगा आहे, परंतु आम्हाला माय बापासारखा समजणारा श्रावणा तू आहे. आम्हाला खूप तहान लागली आणि तहान लागली, या अनुषंगानं आम्हाला त्या ठिकाणी पाणी आण म्हटले. दशरथ राजा एका झाडावर बसले, शिकारी करतात. आणि हे श्रावण त्या ठिकाणी असणारे ती जे असणारे कावड आहे एका ठिकाणी ठेवली आणि पाणी आणण्याकरता गेले. दशरथ राजा हे शब्द वेदी होते, ज्या ठिकाणून शब्द येईल त्या ठिकाणी बाण सोडला म्हणजे त्या ठिकाणी तो गतप्राण होत होता. अशा अनुषंगाने श्रावण त्या ठिकाणी पाणी आणण्याकरता नदीवर गेले. निर्धन माणसाला धन सापडावं असं श्रावणाला त्या ठिकाणी असणारं जल पाणी सापडलं. गेले पाण्यात मध्ये त्या ठिकाणी असणारा कमंडल बुडवला. निसर्गाचा नियम त्या ठिकाणी असणारा बुडबुड 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 आवाज यायला लागला. दशरथ राजाला वाटलं एखादं काही श्वापद आहे. दशरथ राजाने बाण काढला आणि बाण मारल्याच्या नंतर बघितलं तर त्या ठिकाणी असणारा समोर गेले. म्हणले एखादं हरिण, एखादं श्वापद मेलं काय. तिथं गेल्याच्या नंतर बघितलं तर श्रावणाच्या वर्मामध्ये बाण लागलेला महाराज. गोरा कोणता तरुण असणारा श्रावण आणि कुरळे असणारे केस त्या ठिकाणी पडलेला आहे. अर्धा पाण्यामध्ये, अर्धा जमिनीवर पडला आणि लाल तांबडं झालेलं रक्त महाराज त्या ठिकाणी असणार, सगळं पाणी तांबडं झालेलं. विचारलं, कोण आहे बाळा तू? श्रावणाने सांगितलं, तुम्ही सांगा कोण आहे. त्यांनी सांगितलं, मी दशरथ आहे. म्हणले, दशरथ, खूप पराक्रम ऐकून होतो म्हणले तुझा. स्वर्गातल्या इंद्राला त्या ठिकाणी मदत करण्याकरता जातो म्हणला. एका असणाऱ्या आंधळ्या माय बापाचा त्या ठिकाणी आधार हिसकवला. म्हणले, दशरथा, त्या ठिकाणी माझ्या वर्मात बाण लागला, मरतो म्हणले मी आता. परंतु माझ्या आई वडिलांची एक इच्छा आहे, त्या ठिकाणी असणारं पाणी, शेवटचं पाणी त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांना घेऊन जा म्हणले माझ्या देखत. दशरथ राजा म्हणले, ठीक आहे. त्या ठिकाणी चुकलं, ब्रह्महत्येची त्या ठिकाणी असणारा पापी म्हणले मी, माझ्याकडून त्या ठिकाणी फार मोठी चूक झालेली आहे. पाणी घेऊन जा असं सांगितलं. श्रावण गतप्राण झाला महाराज. ते पाणी, ते कमंडल भरलं आणि त्या ठिकाणी पावलाच्या खुणाने दशरथ राजा त्या ठिकाणी श्रावणाच्या आई वडिलांच्या त्या ठिकाणी गेले, जिथं कावड ठेवलेली आहे तिथं. बराच वेळ झाला म्हणून ते असणारे आंधळे आई वडील त्या ठिकाणी श्रावणाला आवाज देत होते. श्रावणा, श्रावणा असं म्हणून त्या ठिकाणी आवाज द्यायचे, परंतु आवाज येत नव्हता. रडायला लागली महाराज आई. आता आईचं हृदय असतं ते त्या ठिकाणी, धाव घाली आई, असं त्या ठिकाणी आईचं हृदय ते. किंबहुना धनुर्धरा जो मातेचे आहे उदरा. आईचं त्या ठिकाणी मुलावर किती असणारं प्रेम आहे ते अनेक अनुषंगाने आपण सांगू शकतो. त्या ठिकाणी लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा बाप करी जोडी लेकराची उडी, या अनुषंगाने त्या ठिकाणी मुलावर असणारं प्रेम. आवाज द्यायला लागले, श्रावणा, तुला त्या ठिकाणी पाणी आणण्याकरता पाठवलं म्हणून तू कष्टी झाला असेल. आम्हाला दिवसभर खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी चालतो म्हणले तू, आणि तुलाच त्या ठिकाणी पाणी आणण्याकरता पाठवलं म्हणून रुसला का श्रावणा? श्रावण, श्रावण म्हणून त्या ठिकाणी आवाज दिला. मोठ्याने त्या ठिकाणी आवाज दिला, श्रावणा असा आवाज दिल्याबरोबर दशरथ राजा होते. आणि दशरथ राजाला नाविलाजाने त्या ठिकाणी कमंडल पाण्याचा पुढे केला. आई वडिलांच्या हातामध्ये तो कमंडल दिला. आई वडिलांनी विचारलं, कोण आहे? तर त्या ठिकाणी दशरथ राजाला खरं बोलावं लागलं
मी राजा दशरथ आहे. म्हणले दशरथ माझा श्रावण कुठे आहे? म्हणजे माझ्याकडून त्याची हत्या घडली. त्या ठिकाणी ही चूक माझी, म्हणजे माझ्याकडून त्याची हत्या घडली. म्हणले दशरथा तुझं नाव ऐकून होतो दीन दुबळ्याला मदत करणार नाही म्हणून असं ऐकून होतो. सूर्यवंशामध्ये हे दशरथ राजा त्या ठिकाणी इंद्राला सुद्धा मदत करण्याकरता जात होते. काय पराक्रम गाजवला म्हणजे दशरथा, आग लागो तुझ्या पराक्रमाला. आंधळ्या माय बापाची काठी हिसकून घेतली म्हणजे तुला. त्या ठिकाणी असणाऱ्या श्रावणाला मारलं म्हणले आमचा आधार संपवला. परंतु तुला त्या ठिकाणी श्रावणानं माफ केलं असेल म्हणले, परंतु मी तुला माफ करणार नाही. आम्ही ज्या प्रकारे आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो ना दशरथा, तसा तू सुद्धा एक दिवस तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आणि आमची मुलं आम्हाला पाणी पाजण्याकरता, माझ्या श्रावण मला पाणी पाजण्याकरता नाही ना, तर तुझाही मुलं त्या ठिकाणी तुला पाणी पाजण्याकरता राहणार नाही. श्राप दिला महाराज. त्या ठिकाणी श्रापाची वाणी आणि महात्म्याची वाणी ही सत्य ठरत असते. या न्यायानं दशरथ राजाला एका अनुषंगाने आनंदही झाला आणि एका अनुषंगाने दुःखही झालं. दुःख कशाचं झालं ते त्या ठिकाणी श्रावण मेला तर मेला, त्याचे आई वडील सुद्धा माझ्याकडून मेले म्हणले. श्रावण मारला नसता ते आई वडील मेले नसते, ते तिघही सुद्धा माझ्याकडून मेले म्हणले. आणि त्या ठिकाणी असणारा आनंद कशाचा झाला, त्यांनी श्राप दिला पुत्राच्या वियोगानं मरशील, म्हणजे मला त्या ठिकाणी पुत्रप्राप्ती होणार आहे. आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी मला पुत्रप्राप्ती होईल, त्यांच्या शोकाने मी मरेन तो भाग वेगळा, परंतु मला मुलं होईल. या आनंद दुःख मिश्रित आनंद, या आनंदाला दशरथ राजा भारावून गेले. आणि ब्रह्म हत्या घडली म्हणून तिथं पाऊस सुद्धा पडत नव्हता. रामायणात ओवी आहे, जे राज्य गो हत्या घडे किंवा ब्रह्म हत्या घडे ते राज्य पर्जन्य न पडे. ज्या ज्या ठिकाणी त्या गायीची हत्या होत असेल त्या ठिकाणी पाऊस पडत नाही. म्हणून आपण हिंदू आहे, आपण आपल्या दारामध्ये त्या ठिकाणी गावरान गाय ठेवलीच पाहिजे. ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, गावरान गाय नाही, कोंबड्यात त्या ठिकाणी आमच्या समोरून नुसत्या कोंबड्यात त्या ठिकाणी. पण एक लक्षात घ्या, ज्याच्या दारात गावरान गाय त्याच्या दारात लक्ष्मीचे पाय, आणि ज्याच्या दारात कोंबडीचे पाय तिथं सांगा बरं तुम्हीच काय, काहीच नाही, दारात जातात भरे पाय. म्हणून अशा प्रकारे आपण हिंदू म्हणून घेतो. आपली संस्कृती गाईला भाकर चारणारी आहे, भाकरी सोबत गाय खाणारी नाही. आपली संस्कृती एवढी पवित्र आणि श्रेष्ठ आहे, गाईला भाकर चारणारी आहे, भाकरी सोबत गाय खाणारी नाही. म्हणून एवढी श्रेष्ठ परंपरा, त्या परंपरेत आपण जन्माला आलेलो आहे. शूरवीरांचे वंशज आहे असं नेमळत राहायचं नाही महाराज. दशरथ राजाला आनंद झाला, मला मुलगा होईल म्हणून त्या ठिकाणी असणारे, परंतु श्रावणाची हत्या घडल्यामुळे पाऊस पडत नव्हता. दशरथ राजा स्वर्गात गेले आणि त्या ठिकाणी असणारे त्यांच्या सोबत युद्ध केलं. ते युद्ध करत असताना रथाचा चाक त्या ठिकाणी मोडलं, तर त्या ठिकाणी असणाऱ्या कैकेयीने त्या रथाच्या आकामध्ये हात घातला आणि त्या ठिकाणी त्याचाच परिणाम म्हणून तिने 2 वर मला जशी वेळ मिळेल तसे मी त्या ठिकाणी मागेन म्हणले. तसे वर मागितल्याच्या नंतर त्या ठिकाणी शुंग ऋषीच्या माध्यमातून यज्ञ झालेला आहे. यज्ञाच्या बळात त्या ठिकाणी यज्ञ देवता प्रसन्न झाले. त्या ठिकाणी असणारं फळ त्यांच्याकडे दिलेलं आहे, फळ सेवन केलं आणि डोळे त्या ठिकाणी पुसायला लागलेले, विचारायला लागलेले. म्हणून कुळगुरु वशिष्ठ सांगेन उपवारा आस्ती गुरु करा तुझ्या कामता, धर्मशास्त्राचे डोळे पुसावे त्याचे पुरवावे मनोवे. वेगवेगळे डोळे. काही विचारलं काय डोळे, मला वाटतं म्हणे रामाला वनवास आला आणि भरताला राज्य. त्या ठिकाणी क्रोध आला, सुमित्राकडे गेले. सुमित्रा काय डोळे, त्या ठिकाणी सांगितलं अहर्निशी वडिलाची सेवा, हे डोळे माझे. कौशल्याकडे गेले आणि कौशल्या डोळे सांगण्याच्या स्थितीत नव्हत्या. रामरूप झाली कौशल्या माऊली, रामरूप झालेली होती आणि त्या ठिकाणी सांगायला लागले काय डोळे तुझे. डोळे त्या ठिकाणी सांगायला तयार नाही. म्हणले एखाद्या भूताने झडपिलं का काय कौशल्याला. कौशल्या सांगायला लागली नाही. म्हणून वशिष्ठाला बोलवलं, सांगा कौशल्याला काय भूत आणि झडपिलं का काय. कौशल्याकडे त्या ठिकाणी वशिष्ठ मुनी बघायला लागले. तर त्या ठिकाणी वशिष्ठ मुनी सुद्धा त्या ठिकाणी वेडे झालेले प्रभू रामचंद्रजीच्या अनुषंगानं रामरूप झालेले. म्हणले कौशल्याला भूताने झडपिलं आणि असणाऱ्या वशिष्ठाला महाभूताने झडपिलं म्हणले. आणि शेवटी वशिष्ठाने त्या ठिकाणी सांगितलं
सगळ्या देवाचा असणारा देव हिच्या पोटामध्ये आहे आणि ते अवताराला येणार आहे. ते अवताराला कधी आले त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवर बेमी, माध्यानासी दिन कळपळ भरी होई स्थिर. त्या ठिकाणी सूर्यवंशाच्या आम्हाला येणार म्हणून सूर्य सुद्धा थांबून त्या ठिकाणी बघायला लागलेले. सूर्यवंशामध्ये दुसरा सूर्य जणू काय प्रभू रामचंद्रजीच्या रूपाने जन्माला अवताराला त्या ठिकाणी आलेले असं म्हणून त्या ठिकाणी कधी कशी जन्माला आलेले महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात. अयोनी संभव रामचंद्रजी अवताराला आल्याच्या नंतर आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजी अवताराला आल्याच्या नंतर सगळीकडे ऐका 2 मिनिटं शांत करा, 2 मिनिटं शांत राहा. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजींचा अवतार झालेला आहे. आणि प्रभू रामचंद्रजींनी तुका म्हणे राम सुख दिले आपले त्या ठिकाणी सगळीकडे राम राज्य त्या ठिकाणी झालेले झाले. राम राज्य काय होण्या मासी धरणी धरे एक गाय बोलल्या म्हणसी राम वेळ वेळा आम्ही गाऊ होवी दळिता कांडिता जीविता गे बाई. म्हणून अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजींनी तुका म्हणे रामे सुख दिले आपुले अशा प्रकारे सगळं जग सुखी झालेले. भगवान परमात्म्याच्या अवताराच्या अनुषंगाने सगळं जग सुखी होऊन त्या ठिकाणी कृतकृत्यतेला प्राप्त झालेले. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजीचा अवतार अयोध्येतही नवे नवे, आपल्या महाराष्ट्रातही नवे नवे, अख्ख्या भारतभर त्या ठिकाणी नवे नवे, जगभर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीचा हा रामनवमी हा उत्सव चालू आहे. म्हणून आपल्या असणाऱ्या श्री क्षेत्र नाणेगाव आपल्या या गावामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रजींचा अवतार अर्थात जन्मोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. अनेक अनुषंगाने पुढे हनुमानजीचा सुद्धा त्या ठिकाणी असणारा जन्मोत्सव आहे.
म्हणून असे अनेक देवता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीच्या सवंगण्याच्या रूपानं वानराच्या रूपानं त्या ठिकाणी अवताराला आलेले आहेत. म्हणून अशा प्रकारे सर्वसामान्यांचा उद्धार होण्याकरता यांचा हा महत्वाचा अवतार आहे. आपणही सुद्धा महत्वाचा हा असणारी रामनवमी त्या ठिकाणी साजरी केलेली आहे. सर्वच गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्वच या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वारकरी, संत महंत सगळेच या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावे या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी असणारा इतका देखणा आपला हा सोहळा झालेला आहे. आम्ही त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी आलो, आम्हाला मोह आवडलेला नाही म्हणून आज परत आलो. म्हणून त्या ठिकाणी असणारे गुरु बाबांच्या आज्ञेने या ठिकाणी उभा आहे आणि आपली रामनवमीची ही सेवा प्रभू रामचंद्रजीच्या चरणी अर्पण करून सर्वजण उपस्थित आहे. गिरी महाराज आहे, मान्य महाराज आहे, सगळे त्या ठिकाणी कार्तिक महाराज आहे, अभिषेक महाराज, सर्वच ही असणारी महात्मे मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावे नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल. एक मिनिट साल घ्या साल महाराज म्हणा उगमडे कृपाने उगमडे नाम घेता पंढरीला
लेकरा